नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गोपाल नायक. आपण कमी खर्चामध्ये हळदीचे उत्पन्न कसं वाढेल यासाठी व्हिडिओ बनवत असतो. यावर्षी भरपूर पाणी झाल्यामुळे बऱ्याच भागात कंद सड लागली असेल, सड लागली असेल, मुळ्या काळ्या पडल्या असतील, करपा पडला असेल. त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण एक जबरदस्त कॉम्बिनेशन मिळालेलं आहे. हा तुम्ही बघू शकता 2 एकरचा प्लॉट आहे. 50% जास्त प्रमाणात त्याला सड लागली होती, पूर्णपणे कव्हर झालेली आहे. त्यासाठी आपण एक जबरदस्त कॉम्बिनेशन आणलं होतं, ते पण जैविकचं आणि कमी खर्चातलं. आणि याला कळवायला कमीत कमी 15 ते 20 दिवस लागले. मग ती महागडे औषध आणले तर कंट्रोल व्हायला कमीत कमी 15 ते 20 दिवस लागतात. सर कंट्रोल झाली म्हणजे आपली हळद कंट्रोल झाली, म्हणजे हळद जागी राहिली असं शेतकरी मित्रांनो. त्यासाठी व्हाईट रूट पूर्ण ऍक्टिव्ह होणं गरजेचं आहे. या प्लॉट मध्ये आपण 4 किलो बायोमिक्स, 4 किलो ट्रायकोडर्मा आणि 2 किलो मेट्रॅक्झिन याची ड्रिचिंग घेतली होती. आणि लगेच 2 दिवसांना आपण परत मायक्रोरायझा आणि हुमिक याची ड्रिचिंग केली होती. त्यामध्ये आपण अर्धा किलो हुमिक घेतलं होतं आणि 200 ग्राम मायक्रोरायझा घेतलं होतं. त्याने पूर्ण आपलं जे सड पहिल्यांदा जे बायोमिक्स आणि मेट्रॅक्झिन याने पूर्ण सड कंट्रोल केली आणि जे मुळे ऍक्टिव्ह केल्या ते मायक्रोरायझा आणि हुमिकने पूर्ण पांढरे व्हाईट रूट ऍक्टिव्ह केल्या. तुम्ही बघू शकता पूर्ण आता कव्हर झालं आहे. बघू शकता पहिल्या मुळे काळा पडला आणि नवीन मुळे पूर्ण ऍक्टिव्ह होत आहे. आणि सड ही ते बघू शकता तुम्ही, हे तुम्ही बघू शकता सड लागली होती पूर्ण कंट्रोल झालेली आहे. ही जुनी सड आहे, ही पूर्ण कंट्रोल झालेली आहे. आणि पूर्ण ज्या व्हाईट रूट आहे ना ते ऍक्टिव्ह झालेले आहे. तुम्ही बघू शकता जेव्हा ऍक्टिव्ह होतील तेव्हाच आपल्याला समोरचं जे खत असतील आपले वॉटर सोल्युबल खत ते देणं गरजेचं आहे. तुम्ही जर आता लगेच वॉटर सोल्युबल खत दिले तर त्याचं नुकसान होईल, कारण वॉटर सोल्युबल खत इन्स्टंट मांडल्यामुळे जास्त दिवस जमिनीत पडून राहत नाहीत आणि आपल्या सडीला कंट्रोलला कमीत कमी 15 ते 20 दिवस लागतात. पूर्ण आपली सड जेव्हा कंट्रोल होईल तेव्हाच आपल्याला वॉटर सोल्युबल खत चालू करायचे आहेत. तुम्ही बघू शकता आपला हा अतिशय सुंदर प्रकारे कंट्रोल झाली आहे. किती महागडे औषध टाकले आणि काही जरी टाकले तर कमीत कमी 15 ते 20 दिवस आपली सड कंट्रोल व्हायला लागतात. बरेच शेतकरी काय करतात, गॅस पॉइझन वगैरे जास्त महागडी खतं टाकतात, औषध टाकतात. त्याला काय शेतकरी मित्रांनो जे आपले पहिले जे राहिले व्हाईट रूट असतात थोड्याफार प्रमाणात त्या सुद्धा काळा होऊन जातात. त्यासाठी आपल्याला जैविकचं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे. अतिशय छान रिझल्ट आहे. 200 रुपये किलो प्रमाणात मिळते. जास्तीत जास्त 1500 रुपयामध्ये पूर्ण आपलं सड